तर नमस्कार मित्रांनो, माझं गाव नाशिक जिल्ह्यामधील ओढा गाव ह्या ठिकाणचं मी आज तुम्हाला सर्व परिसर आणि गाव दाखवणार आहे. तर माझ्या गावात म्हणजे ओढा गाव येथे सुरुवातीलाच एंट्रन्सला मोठी अशी भव्य वेशी आहे. त्या वेशीमधून आतमध्ये गेल्यावर गावाची सुरुवात होती आणि ह्या वेशीजवळ चांगल्या मोठमोठ्या पिक्चरांची शूटिंग झालेली आहे. हे शाळेतले पोरं आहेत, चालले शाळेत. आणि हे जी गाडी आहे तिथेच आमचं घर आहे. तर घराजवळ गाडीजवळ बळसाने म्हणून कोणालाही गावात विचारलं तर आपल्या आडनावाचं एकच घर आहे. कोणी तिथं आरामात मला आणून सोडतील. गाडी घरची असल्यामुळं काय येणं जाणं सगळं सोपंच असतं. पुढून गाव पूर्ण चालू होतं. तर आता घराजवळ आम्ही पोचलेलो आहे. हे सगळं वैरण आहे, बांड्या वगैरे आहेत जनावरांसाठी, म्हणजे गाई म्हशी शेळ्या आहेत छोट्या छोट्या, त्यांना पाला वगैरे टाकला आहे. बैल आहे, शर्यतीचा बैल आहे. जवळून दाखवतो जरा. हे बैलासाठी आणि गाई वगैरेंसाठी छोटासा गोठा बनवला आहे. हा घोडा आहे, शर्यतीत पळतो घोडा. हा तो बैल, हा घोडा. आणि हा गोठा आहे. आता गाई वगैरे नाही आहे, सगळ्या नदीकडे बांधलेले आहेत. संध्याकाळच्या टायमाला घेऊन येतात त्यांना. हे वासरू आहे, 2 वासरू आहेत, आरामात चालले खाणं पिणं त्यांचं. आता आतमधल्या साईडला आमचं घर दाखवतं. हे घर आहे. बैल जेव्हा शर्यत जिंकून येतो तेव्हा असं फोटो वगैरे काढलेले त्याचे. चांगली मोठी स्पर्धा जिंकलेला तो शर्यत, तेव्हाचा फोटो आहे. घरातले मंडळी आमच्या सगळे घरातले त्यांचा फोटो काढलाय. आणि त्याचबरोबर हे रणशिंग आहे, जे तुतारी पण म्हणतात त्याला, तर ते वाजवतात आमच्या घरातले. हा भावाचा मुलगा, हा वाजवतो. आणि मोठे बाबा आहेत माझे चुलते, म्हणजे ते वाजवतात. मलाही थोड्या फार प्रमाणात येतं वाजवा, म्हणजे एवढं चांगलं नाही. घरातील वेशीपासून उजव्या हाताला वळल्यावर सरळ गेल्यावर नदी लागते. गोदावरी नदी म्हणून प्रसिद्ध आहे. चांगल्या प्रकारे पाणी वगैरे असतं. सध्या कमी पाणी आहे. पावसाळ्यात पूर वगैरे पण येतो. आधीच्या काळी खूप पूर वगैरे येऊन गेले या नदीला. सध्या तरी अशी काय नाही आहे, कारण की पाणीच नाही आहे, पाऊस प्रमाण कमी आहे. हा पूल आहे, नवीनच बांधण्यात आलेला पूल आहे. साधारण 1 वर्ष झाले असेल. ह्याच्या आधी लहानसा पूल होता. समोरच बघितलं तर मातोश्री कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज वगैरे आहे, इंजिनिअरिंगसाठी पण आहे. तिथल्या तिथंच हे मातोश्री नंतर भरपूर मोठे कॉलेज आहे तिथं बनले. अजून पण प्रकल्प चालू आहे. आणि हा तो रेल्वे पूल आहे, समोर रेल्वे पूल आहे. पण खूप जुना पूल आहे. कॉलेज सुरू झाल्यापासून मुंबई, नाशिक व इतरत्र ठिकाणाहून विद्यार्थी इथं शिकायला येतात. हा माझा पुतण्या आहे, माझ्या भावाचा मुलगा चिमू. माझ्याबरोबरच असतो गावी आल्यावर. तो फिरत असतो, आम्ही दोघं इकडं तिकडं जाणं नदीकडं. गावामध्ये जवळजवळ 100 ते 125 किंवा त्याच्याहूनही जास्त काळ जुनं हे मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे असं ऐकण्यात येतं. तर खूप कालावधीपासून हे मंदिर बंद असल्यामुळे इथं कोण जात नाही आतमध्ये, तर अजिबात जात नाही. आणि रात्रीच्या वेळेस इकडं फिरत नाही कोण. काही गैरसमज असल्यामुळे इथं जाण्यास टाळतात लोक. पण मला माहिती नसल्यामुळे मी पुढं जात होतो, पण तो पुतण्या माझा जाऊ देत नव्हता. म्हणजे आतमध्ये जाऊ नको, काही म्हणजे निगेटिव्हिटी असं काहीतरी बोलत होता. पण मग मी बाहेरच शूट केलं आणि बघितलं. प्राचीन असं मूर्ती कलाकृती केलेल्या आहेत, चांगले अजून मजबूत बांधकाम आहे.